आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा भक्तियोग पाहतो आहोत. त्यातले पहिले काही श्लोक झालेले आहेत. विशेषतः 8, 9, 10, 11, 12 हे जे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून साधना सांगितलेली आहे की आपण काय करायला पाहिजे. 8व्या श्लोकात तर थोडक्या ह्याच्यामध्ये सगळं त्यांनी सांगितलं. त्यात मुख्य सांगितलं, माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव. ही सगळ्यात महत्त्वाची साधन आहे. आपली मन आणि बुद्धी जगात फिरत असते सगळीकडे, आणि त्यांनी सांगितलं माझ्या ठिकाणी ठेव. आता माझ्या ठिकाणी ठेव म्हणजे मी असा जो आहे तो कोण आहे, कुठे आहे. तर त्याच पुढच्या श्लोकात 18व्या अध्यायात सांगितलंय त्यांनी, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति. आपल्या देहातच ईश्वर आहे, बाहेर फिरायचं कारण नाही. मग आता हे सगळं बाहेर फिरणं चाललेलं आहे ते काय, ते चालू दे. ज्यांना फिरायचं असेल ते फिरू दे. तिकडं ऐकायला जातात, तिकडं ऐकायला जातात, तिथं काय काय करतात, हे सगळं करू दे. पण ज्याला नेमकं कळलं की काय करायचं आहे तो कुठेही न फिरता आपल्याच ठिकाणी बसतो. कारण ईश्वर आहे जो आहे त्याचं स्थान जे आहे ते आपल्या आतच आहे. त्यामुळे शांतपणे बसून त्याचा शोध घ्यायचा आहे. मन आणि बुद्धी आत ठेवायची, त्याचबरोबर इंद्रिय देखील आत वळवायचे. डोळे बंद करायचे, कानाने ऐकायचं नाही आहे, डोळ्याने बघायचं नाही आहे, खायचं नाही आहे. शांतपणे दिवसाकाठी तास अर्धा तास बसून ध्यानात आत सगळे इंद्रिय वळवायचे, आणि इथं जे त्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्याला शोधायचं आहे. आतला मी हा बाहेरचा मी आहे आणि तो आतला मी आहे. त्या आतल्या मीला शोधायला पाहिजे. इथं तो आहे असं म्हटल्यानंतर तो सापडेपर्यंत शोधायला पाहिजे. सापडतो म्हणजे असा दिवसा 2 दिवसांनी, वर्षा 2 वर्षांनी सापडत नाही. 12 वर्ष जन्म करावं लागतं तेव्हा तो सापडतो. तो सुद्धा सद्गुरूंची कृपा असेल तर ते मार्ग सांगतात. त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते होत असतं. म्हणून 8व्या श्लोकात त्यांनी ते सांगितलं. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, चित्त ठेवता येत नाही, अभ्यास कर, ध्यानाचा अभ्यास कर. एकदम चित्त राहणार नाही तिथे, पळणार बाहेर. डोळे मिटले तरी डोकं बाहेर, सारखे विचार बाहेर येणार. अभ्यास कर. अभ्यासही करता आला नाही तर माझ्यासाठी कर्म कर. प्रत्येक कर्म जे करशील ते भगवंतासाठी म्हण, माझ्यासाठी म्हणू नकोस. अगदी जेवत असलो तरी सुद्धा मी माझ्यासाठी जेवतो म्हणू नकोस. मी देहधारणेसाठी जेवतो आहे, आणि देहधारणा कशासाठी तर साधना करून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी मी हे करतो आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचा मोहरा भगवंताकडे गेला पाहिजे. मला ह्या नरजन्मात येऊन परमेश्वराची भेट पाहिजे, मला त्याची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून त्यांनी 10व्या श्लोकात सांगितलं, माझ्यासाठी मदर्थमपि कर्माणि कुर्वन्. सगळी कर्म, वैयक्तिक असोत, कौटुंबिक असोत, सामाजिक असोत, अगदी वैश्विक पातळीवरची जरी कर्म केली तरी सगळी कर्म मदर्थमपि, माझ्यासाठी तू करतो आहेस असा बोध ठेव. म्हणून हा 10व्या श्लोकात सांगितला. आता 11व्या श्लोकात त्यांनी सांगितलं, म्हणजे 10व्या श्लोकाच्या शेवटी त्यांनी काय म्हणे, निवांत ते सर्व मज समर्पून ठेवी अनुसंधान माझ्या रूपी. हे एकचरणात सगळं सांगितलं. सगळंच्या सगळं मला अर्पण कर आणि माझ्या रूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेव. आता रूप याचा अर्थ सुद्धा या ठिकाणी सगुण आणि निर्गुण दोन्ही पाहिजे. डोळे उघडून बघतो तेव्हा स्वरूप, सगुण आकार जो आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आपल्या घरात देव आहेत, बाहेर आहेत, देवळात आहेत, सगुणाच्या ठिकाणी. आणि डोळे मिटून बघतो तेव्हा रूप कुठलं, निर्गुण. निर्गुण रूपाच्या ठिकाणी एकरूप व्हायचं आहे. सगुणाची द्वैतात येऊन पूजा अर्चा करायची आहे, भक्ती करायची आहे, आणि ध्यानाने निर्गुणाच्या ठिकाणी मिळून जायचं आहे. म्हणून ते म्हणतात, समग सर्व भावे ऐंशी होता भक्ती, सायुज्याची प्राप्ती अंतकाली. सायुज्याचं मोक्ष पाहिजे ना आपल्याला, तो जर मिळवायचा असेल तर सर्व भावानी अशी भक्ती झाली असतात. आपली जी भक्ती चालती ती सर्व भावानी होत नाही, वरवर भक्ती होती, आणि ती भक्ती सकाम भक्ती असते.
देवाची पूजा करताना सुद्धा काहीतरी संसारातलं हवं असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, परमेश्वरा तेवढं जरा बघा वगैरे असतं. असं नाही आहे. निष्काम भक्ती पाहिजे. म्हणून आपल्याला जी स्थिती यायला पाहिजे ती निष्काम निर्वासन अशी अवस्था प्राप्त करून घ्यायला पाहिजे. कसलीही वासना नाही आहे. कारण जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. काहीतरी वासना ठेवली आणि गेले, ते घ्यायला पुन्हा जन्म. म्हणून वासना सुद्धा धरायची झाली तर भगवंताची धरावी, कामना धरायची झाली तर भगवंताची धरावी. म्हणून आता पुढचं त्यांनी सांगितलं, हेही जर तुला शक्य नसेल, अथई तदप्य शक्तोसी कर्तु मध्योगमाश्रिता सर्व कर्मफल त्यागम. सर्व कर्म मायासाठी अर्पण करणं हेही जर तुला होत नसेल तर कर कर्म सगळी, आणि पण कर्मफलाचा त्याग कर. तत करू येतात भगवान. आता सर्व कर्मफलाचा त्याग करणं हे एकापेक्षा एक गोष्टी सोप्या सांगितलेल्या नाही आहे. आपल्याला असं वाटतं ह्याच्यापेक्षा हे बरं आहे, ह्याच्यापेक्षा हे बरं आहे, हे केलं तर बरं, हे केलं तर बरं, असं नाही आहे. सर्व कर्मफल त्याग हा जो आहे ही शेवटची पायरी आहे. केव्हा होतो सर्व कर्मफल त्याग? मी कर्म करतच नाही आहे, तो परमेश्वर या देहाकडून कर्म करून घेतोय, मी काही नाही. अहो हे एवढं तुम्ही केलं, मी नाही केलं, मी कोण करणार? मी एवढा क्षुद्र प्राणी, माझ्याच्यानं काय होणार आहे? मग त्यांनी शक्ती दिली, त्यांनी देह दिला, त्यांनी डोळे दिले, त्यांनी हातपाय दिले, ते नीट ठेवले, ते हलवले योग्य त्या वेळेला, योग्य त्या दिशेनं, म्हणून ते सगळं झालं. मी काही नाही याच्यात. म्हणजे मी हे केलं जसं जोपर्यंत वाटत आहे तोपर्यंत सर्व कर्मफल त्याग संभवत नाही. मग ब्रह्मतेची कर्म हे बोधा आले जया सम, तया कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धरा. हे कर्म जे आहे ते सुद्धा जर ब्रह्मरूप दिसायला लागलं, मग कर्ताही ब्रह्म आहे, कर्मही ब्रह्म आहे, मग कुणी काय केलं असं आहे? काहीच नाही. म्हणजे हा ज्ञानाचा बोध आल्याशिवाय खऱ्या अर्थाने कर्मफल त्याग होत नाही. म्हणून गीतेमध्ये पहिल्यांदाच जे सांगितलंय, कर्मण्येवादी पारस्ते मा फलेषु कदाचित. तू फक्त कर्माचा अधिकारी आहेस. परमेश्वराची आज्ञा झाली, कर्म कर. आता परमेश्वराची आज्ञा म्हणजे रोज परमेश्वर येणार का आज्ञा करायला? नाही. तुम्हाला कर्म वाटून दिलेलं आहे, तुम्ही जे स्वीकारलं आहेत ते. काय नोकरीचं असेल, गृहिणीचं कर्म असेल, विद्यार्थ्याचं कर्म असेल, जे तुम्ही कर्म स्वीकारलेलं आहे ते परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे, ते उत्तम प्रकाराने करायचं आहे. तो या देहाकडून करून घेतोय असा बोध ठेवायचा. त्यासोबत मला काहीच नको आहे, आणि अगदी हवंच आहे असं म्हटलं तर मला त्याची कृपा पाहिजे फक्त. बाकी आई काहीच मला नको आहे, कारण ते सगळं जाणार आहे. ज्या देहासाठी सगळं मागायचं तो देह देखील जाणार आहे, मग मागं काय राहणार आहे? हा ज्ञानाचा बोध राहिला तर सर्व कर्मफल त्याग होतो. बघा आता ह्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, सर्व कर्मे मज करावी अर्पण. सर्व कर्म मला अर्पण करायची. वाटेले कठीण हेही तुझं. हेही तुला जर अवघड वाटलं की कर्म अर्पण कशी करणार? मी केलंय ते मी कसं अर्पण करणार? मी केलेलं मी कुणाला देणार नाही. लहान मुलांना बघा काय ते, आई मी केलंय ते मी नाही देणार. हे लहान मुलंच म्हणत नाही, म्हातारेपणेपर्यंत तेच म्हणतात, हे सगळं मी केलेलं आहे. हे घर माझ्यामुळे उभं राहिलं. वा, तुम्हीच आला होतात विटा करायला. केवढा अहंकार. हे मग घर माझ्यामुळे, हे संसार माझ्यामुळे, हे सगळं माझ्यामुळे. हे जोपर्यंत वाटत आहे तोपर्यंत अर्पण होणार नाही. सर्व कर्मे मज करावी अर्पण. वाटले कठीण, तुला जरी कठीण वाटत असेल तरी बहु सोपे. आणि काही एक सांगेन ते ऐक पांडुस होता. तर तुला अगदी सोपं सांगतो. हे अवघड वाटतंय ना? मनबुद्धीची ऐसे पाठीपोटी किंवा आदी अंती कर्माच्या मज गुंतवावे.
मनबुद्धीच्या पाठीपोटी. मन स्वतंत्रपणे राहूच देऊ नको, बुद्धी स्वतंत्रपणे विचार करूच देऊ नकोस. त्या मनबुद्धीमध्ये मला गुंतव. त्या मनाला तरी चालवतो कोण? तो. बुद्धीला चालवतो कोण? त्याची शक्ती त्याची. आता त्या मनाने चांगलं मन करायचं, चांगली बुद्धी ठेवायची, हे जीवाचं स्वातंत्र्य आहे. पण त्याला जी शक्ती द्यायची, प्रेरणा द्यायची, ती त्याची. जसं इलेक्ट्रिसिटीवर पंखा चालतो, फ्रीजही चालतो, हीटरही चालतो. मग वीज गरम आहे का गार आहे? वीज गरमही नाही, गारही नाही, ती फक्त शक्ती आहे. त्याच्यावर तुम्ही जसं यंत्र लावाल त्याप्रमाणे ते गार असेल, गरम असेल, फिरवेल, वारा देईल, प्रकाश देईल. तशी तुमची प्रकृती, मनबुद्धी चांगली असेल, चांगलं काम करेल. ती चांगली ठेवणं हे आपलं काम आहे. पण ह्याला शक्ती कोणाची? म्हणून तू मनबुद्धीला जर आणि कर्माची आदी अंती, आणि प्रत्येक कर्म करताना आणि केल्यावर, करत असताना देखील जर मज गुंतवावे, सारखं स्मरण त्याचं पाहिजे. एक घास खात असताना सुद्धा लक्षात पाहिजे, अन्न त्याची ब्रह्म. जे खाल्लं जात आहे ते कुठं जात आहे? त्यालाच जात आहे. जो अग्नी आहे वैश्वानर, तो मीच आहे, भगवंताने सांगितलं. त्यामुळे प्रत्येक घास खाताना त्याचं स्मरण होतं का? काय छान झालाय हो, ओरपतायत, भगवंताचा विसर. मज गुंतवावे, घडे ना हे जरी, पण हे घडत नाही. तुला सांगितलं मन गुंतव आधी अंती कर्माच्या आणि मनबुद्धीला. पण घडे ना हे जरी, राहू देते तरी असे तैसे. ठीक आहे, नाही जमत ना, राहू दे. बाळ्याला काहीच जमत नाही, हेही जमत नाही, तेही जमत नाही, तेही जमत नाही. मग आता काय सांगायचं पुढे? सर्वही कर्मांचा करी फलत्याग, उपाय हा चांग सांगितला. म्हणून तुला उपाय सांगितला, कर. काय कर्म करायचे ते कर, काय म्हण तुला नाही करायला. पण झालं ना कर्म, आता त्या कर्मफलाचा त्याग कर. कर्मफलाची अपेक्षाच करू नकोस. अपेक्षा धरली की दुःख आलं. अहो मी एवढं सगळं केलं, मग मला नको होतं का त्याचं काही? त्याच्याशिवाय आपलं पाऊलच चालत नाही. मग घरात असो बाहेर असो, मी त्याच्यासाठी एवढं केलं, त्यांनी आता माझं करायला पाहिजे. तू केलंच ना, संपलं तिथे. त्यांनी माझ्यासाठी काय करायला पाहिजे हा विषय बोलायचा नाही. कर्म केलं, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. याला पैसे पडतात का उठा बशा काढायला लागतात? म्हणून लक्षात ठेवायचं की परमार्थ हा बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाही. आत प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, कोणती दृष्टी तुमची आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून सर्वही कर्मांचा करी फलत्याग, उपाय हा चांग सांगितला. चांगला उपाय सांगितला तुला. वृक्ष, आता त्याला उदाहरण दिले तिने. वृक्ष किंवा वेली टाकीती लोटून आपला संपूर्ण फळभार. वृक्षाला, वेलीला फळं येतात, फुलं येतात. त्यांनी म्हटलं कधी की मी तुम्हाला एवढी फळं दिली, मला काय? मी तुम्हाला एवढी फुलं दिली, काय? असं कधी म्हटलं? उलट ती लोटून देतात. फळ तयार झालं की वृक्ष ते लोटून देतो. फूल झालं सुट्ट देठात पडतं. म्हणजे ते जे केलेलं आहे त्याचं जे काय फळ आहे ते ठेवत नाही, राखून खाकोटीला मारून लोटिली. बघा, विचार करा त्याच्यावर. तैसी झाली कर्मे त्याजावी समस्त. कर्म केलं की ते दूरच करायचं त्याच्यापासून. त्याजावी समस्त गोवू नये चित्त फलाशेत. म्हणून कर्म करणं ह्यात दोष नाही. काही वेळा असं होतं, जाऊ दे कर्माचं फळ भोगावं लागतं ना, कर्मच टाकून देऊया. हे त्याचं उत्तर नाही आहे. कर्म करायचं आहे आणि करायलाच पाहिजे.
कर्म टाकायचं नाही आहे, कर्माचं फळ टाकायचं. आणि टाकायचं आहे अगदी, घेऊ नको असंही नव्हे. त्याच्या पुढची स्थिती आहे, घेऊ नको ही अलीकडची स्थिती आली. आणि कर्म टाकणं, फळ टाकणं कर्माचं दूर अलिप्तपणाने. तेच मी आता एकांतात बसल्या बसल्या विचार करत असते की हे आपल्याच्यानं होत आहे का नाही होत आहे. तर केव्हा केव्हा हे बघते सगळे लिखाण आहे, हे कॅसेट सध्या तपासत असते, हे करत असते. तेव्हा विचार येतो की हे सगळं केलं गेलं, जाताना त्यातल्या 2 कॅसेट खाकुटीला मारून मी जाणार आहे का? मग हे सगळं जे केलं गेलं ते करण्यासाठीच जणू काही आपला जन्म होता. मिशन प्रत्येकाचं लहान मोठं. तेवढं काम भगवंतानी सद्गुरूंनी आपल्याकडनं करून घेतलं. ते केलेलं मागं ठेवायचं आणि आपल्याला फक्त जायचं आहे. घर बांधलं, हो एवढं घर बांधलं, हो पण आता निघायचं. त्या घराच्या 2 विट्या तुमच्या पाठीवर पोटावर बांधून कोणी देणार नाही आहे. बांधलं ठीक आहे, माझं काय करायचं ते कर. तुमचं जेवढं काम होतं तेवढं भगवंतानी तुमच्याकडनं करून घेतलं. झालं का? म्हणून मी मध्ये काही केव्हा विचारत असे परमेश्वराला, झालं का माझं काम? आता जायची आली का वेळ? निघायचं का? अजून नाही दिसत आहे, आता केव्हा कुणास ठाऊक येईल ते. पण तो विचार असा मनात येतो. नाहीतर हे सगळं मी केलंय, देणार नाही कोणाला, कुठे घेऊन जाणार? जाणार का घेऊन कुठे? असं नाही. तेव्हा मी काल पडल्यासारखा विचार आता चाललेला असतो. पडल्या शिवाजी महाराजांनी राज्य संस्थापना केली, काय बरोबर नेलं त्यांनी? केली. त्यांना जे काम दिलं होतं तेवढं त्यांनी केलं, बोलावून आल्यावर गेले. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहायची होती, वयाच्या 22व्यापर्यंत हे सगळं करायचं होतं, तेवढं केलं. त्यांनी समाधी घेतली. माझ्या ज्ञानेश्वरीचं काय झालं असं बघायला पुन्हा विचारायला आले नाहीत. अहो एवढी मी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं तुम्ही काही केलं का नाही? मला त्याचं काय असं कधी विचारलं? म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो, ही समज जी म्हणतो, ही यायला पाहिजे. आणि ही जितकी येईल तितकं आपल्याला प्रत्येक कर्मापासून समाधान आणि शांती राहील. नाही तर मागं अपेक्षा राहिली की दुःख, याने इतकं झालं, त्याचं तितकं झालं, याचं इतकं झालं. त्या दुसरा आणखी एक त्याच्यात विचार असतो की हे जे नाटक चाललेलं आहे सगळं जगाच्या रंगभूमीवर, त्याच्यात आपला एक रोल आहे. तेवढा जाऊन तेवढा करायचा आहे आणि विंगमध्ये निघून जायचं. मी हे सगळं केलं म्हणून तिथंच त्या रंगभूमीवर घोटाळा करायचं नाही. मग बाहेर काढतात तिथून आपल्याला. जर आपण जर एक्झिट झालो नाही वेळच्या वेळेला तर सगळ्यांची पंचायत होती. म्हणून मला वाटतं आपल्या हातात नाही, पण म्हाताऱ्या माणसाचं एक्झिट सुद्धा खरं म्हणजे हातात नाही आहे कोणाच्या. म्हणून पण काम संपलं की त्याला म्हटलं पाहिजे की त्याला चाल, आणि त्यांनी म्हटलं पाहिजे की परमेश्वरा आता पुरे, मला आता हे नाटकातलं काम संपलं, माझं मी काम उत्तम तऱ्हेनं केलेलं आहे, संपलं. मग देह केव्हा पडेल तेव्हा पडेल, पण आपण मनाने शांत राहायला पाहिजे की माझं हे काम करून झालेलं आहे. पण हा सगळा विचार नीट आला पाहिजे. हा सगळा ह्याच्यातनं आहे, पण आपल्याला तो कळलेला नाही, कुणी सांगितलेला नाही. त्यामुळे एक तर फार अवघड ग्रंथ आहे म्हणून आपण ठेवून देतो, बघतच नाही त्याच्याकडे. पण एक एक त्याच्यातली ओळ घेतली तर लक्षात येते की आपल्याला काय करायला पाहिजे. आणि करणं नाही आहे खूप, कृतीनं, हातापायाने काही करायचं नाही आहे. आत तो बोध, ती समज दिवसेदिवस वाढवली पाहिजे की काय आपण, आपलं स्थान काय आहे, आपण काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, असं आत लक्षात आलं पाहिजे. पुढे बघायला तैसी वृक्ष किंवा वेली टाकीती लोटून, आणि लोटून ह्याच्या खाली अंडरलाईन करा, त्याच्या खाली टाकीती लोटून आपुला संपूर्ण
शब्द बघा, फळ वार. 4 राहू देत मला, हा म्हणून काढून नाही ठेवली. सगळी कशी घेऊन टाकायची, 4 मला राहू देत. कसं ज्ञानेश्वराने लिहिलंय आणि त्याच्यामध्ये स्वरूपानंदाने सोपं केलं. टाकी ती संपूर्ण फळवार तैसी, हे जसं करतात तैसी झाली कर्मे. झालं का कर्म आपल्यातनं, त्याजावी समजतं. कर्म झालं, फळ नाही, कर्मच त्याजायचं आहे, फळापर्यंत जायचंच नाही आहे. झाली कर्मे त्याजावी समजतो, गोवू नये चित्त फलाशेत. कर्मच त्याच्या झाल्यानंतर मग फळ आणि त्याच्यामध्ये चित्त गोवायचा प्रश्नच येत नाही. मुळातच काढून टाकलं, झाड मुळातच उपटून टाकलं. आता त्याला कसली फळं फुलं आली काय बघायचं कारणच नाही. त्यामुळे फलाशा जी आहे ती त्या ठिकाणी राहिलीच नाही. घडे ते कर्म माते आठवून, करावे अर्पण हेही नको. हेही त्याच्या पुढचं आणखीन एक सांगितलं. जे जे कर्म माझा स्मरण करून करायचं आणि मग ते अर्पण करायचं, हेही करू नकोस. मग काय करू नये, नको देऊ मज नको घेऊ तूही. ते मला द्यायचंही कष्ट नको, तू घ्यायचंही कष्ट करू नकोस. सर्व जाऊ दे शून्या माझी. स्वप्नातल्यासारखं त्याला बघायला शिकावं. स्वप्न जसं पडलं, पुष्कळ काय स्वप्नात कुणी काय काय दिलं वगैरे. आता गुरुपौर्णिमा आली ना, हां काय असू दे ठेवलंय स्वप्नात. मग जागं झाल्यानंतर लक्षात येतं काहीच नाही. मग काय जाऊ दे शून्य. तसं जे जे काही कर्म झालं त्याचं तूही काही घेऊ नकोस, मलाही काही देऊ नकोस. जाऊ दे शून्य. ते झालंच नाही असं म्हण. स्वप्नवत समज त्याला. स्वप्नातलं कसं आपण किती झालं तरी जरा वेळ असतो डोक्यामध्ये, जर लगेच विसरतो काय झालं. ते स्वप्नात, कारण आपल्याला माहिती आहे त्याच्या व्यवहारामध्ये त्याला अस्तित्व अजिबात नाही आहे. म्हणून प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात स्वप्नाला. त्या प्रातिभासिक सत्तेला व्यावहारिक सत्तेमध्ये काही किंमत नाही. त्याचबरोबर व्यावहारिक सत्तेलाही प्रातिभासिक सत्तेमध्ये काही किंमत नाही. स्वप्नामध्ये आता माझा पाय दुखतो, मला चालतंय. स्वप्नात मी किती फिरते, कुठं कुठं जाते, व्याख्यानं देते, काय काय बोलते, किती मंडळी जमतात. तेव्हा कुठं मला माहिती आहे की मला चालता येत नाही. मग जागं झाल्यानंतर वळताना जेव्हा दुखतो तेव्हा लक्षात येतं की आपला पाय मोडलेला आहे. पण प्रातिभासिक सत्तेमध्ये या व्यावहारिक सत्तेला स्थान नाही. आणि सुषुप्तीमध्ये प्रातिभासिक सत्ताही नाही आणि व्यावहारिक सत्ताही नाही. सत्ताच नाही त्या ठिकाणी, गाढ अज्ञान, काहीच नाही तिथे. आणि जर पारमार्थिक सत्तेत गेला तर पारमार्थिक सत्तेमध्ये व्यावहारिक सत्ताही नाही, प्रातिभासिक सत्ताही नाही. एकच सत्ता आहे की एकच परमात्मा भरून आहे. म्हणून कालच एक स्वामींची कॅसेटवरती आलेलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की मावळवीत विश्वाभासू असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेनं विश्वाभास मावळतो असं म्हटलंय. आणि जग असिकी प्रभा असं म्हटलेलं आहे. जग ही त्याचीच प्रभा आहे असं म्हटलंय. या दोन्हीचा मेळ कसा घालायचा असा प्रश्न एकाने विचारलाय. पुष्कळ सुंदर आहेत प्रश्न त्याच्यात अगदी घेण्याजोगे. तर त्याच्यात त्याने सांगितलं आहे की नामवर्ण रूपाने जे काही विश्व दिसतं आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं मावळतं. हे नामरूपाने जो भेद दिसत असतो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो मावळतो. आणि तो मावळला म्हणजे काय दिसतं, मूळ स्वरूप काय ते लक्षात येतं. मावळीवित विश्वाभासू
विश्वाचा आभास ते मावळ होतं, लक्षात आलं. पण आभास मावळला तरी विश्व आहे तसंच आहे, परंतु नामरूपात्मक विश्व न राहता जे ज्याच्या अधिष्ठानावर ते भासतं आहे ते अधिष्ठान लक्षात राहतं आणि विश्वाभास मावळतं. टी व्हीवरचं चित्र जातं आणि पडदा फक्त राहतो, तसं नामरूप जातं, मावळतं. आणि हे जग हे आसिकी प्रभा म्हटलंय, म्हणजे त्याचीच प्रभा आहे. बरोबर आहे, तोच विश्वाकार झालेला आहे. म्हणजे दोन विरोधी नसून ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. बघा लक्षात येतंय का? विश्वच परमात्माच विश्वरूपाने नटलेला आहे, जे तोच सगळं विश्व झालेलं आहे. नाम वर्ण रूप हे जे दिसत आहे हे तात्पुरती आहेत, भासमान होणारी आहे. पण त्याच्या मुळाकडे जर दृष्टी आपली गेली तर लक्षात येते एकच परमात्मा नटून आहे, त्याखेरीज दुसरं काही नाही. शेवटी सगळ्या परमार्थाचा इति शेवट कुठं पोचायचा आहे ते एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, आणि त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप एकच परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे. अशा त्या मूळ चैतन्याचा बोध करून घ्यायचा. संतांना तो बोध असतो, त्यामुळे संत कुठल्याही स्थितीमध्ये आपल्या आनंदात असतात. आणि आलेली व्यक्ती ही अशी आहे, ती तशी आहे, ती तशी आहे असं म्हणत नाही. ठीक आहे, स्वरूपानंद जसं म्हणायचे, कुणीही काय म्हटलं असू दे, आपण त्याला परमेश्वर रूपाने पाहावं. अहो त्यांनी तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या आमचं, ते असू दे, ते परमेश्वर रूप आहे असं समजावं, बस संपलं. आणि आपल्याला जरा कोणी तो असा म्हणला काय मला बघून घेईन त्याचं जरा सुरू, हा फरक आहे, बोधात फरक आहे त्यांच्या आणि आपल्या. आपल्यासारखेच त्यांना हात पाय असतात, डोळे डोकं सगळं तसंच असतं, पण त्यांचा बोध आणि आपला बोध या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. आपण प्रकृती बघत असतो आणि त्यांची चैतन्याकडे दृष्टी असते. मुळातच दृष्टी बदलल्यामुळे हा सगळा भेद येतो. पाहा, घडे ते ते कर्म माते आठवून करावे अर्पण, हेही नको नको देऊ मज, नको घेऊ तूही सर्व जाऊ देही शून्या माझी. झालं कर्म, संपलं त्या ठिकाणी. खडकी वर्षाव पर्जन्याचा झाला, जैसा वृथा गेला धनंजय. खडकावर पर्जन्याचा वृक्ष झाला, काय झाला उपयोग? काय नाही, पडलं पाणी तसं लगेच, थांबलंही नाही तिथे, गेलं लगेच. तसं आपलं व्हायला नको. मात्र इतकं सगळं सांगितलं त्याने तरी खडकावर वर्षा झाल्यासारखं काही आत शिरलंच नाही, असं झालं तर पंचायत. किंवा अग्नी माझी पेरिले जे बीज, जाय ते सहज जळून या. बीज अग्नीत पेरलं, कसं काय पेरणार? ते जमिनीत जर पेरलं तर त्याचा अंकुर येईल, नाहीतर होणार नाही. ना तरी देखावे निद्रे माझी स्वप्न, आता मी म्हटलं त्याप्रमाणे चाललं. निद्रेत स्वप्न पाहावं, तैसा वृथा मान कर्म जात. तसं त्या कर्माला खडकावर पाणी पडावं म्हणजे काही परिणाम होत नाही. तसं कर्म तर होत आहे, परंतु त्या कर्माचा पाठीमागून लेश लेप जराही लागत नाही. मग नकोच आपल्याला कर्म. मी मागदे म्हणजे कर्माचा जर आपल्याला लेप लागत असेल तर कर्मच नको करायला असं म्हणून चालेल का? जेवणार ना, रोज झोपणार ना, ते कर्म करणार ना. मग फक्त सामाजिक कौटुंबिक जबाबदारीची कर्म टाकणार होय तू, मग काय करणार? असं नाही. सांगितले तिसऱ्या अध्यायात, जोवर देह आहे तोवर कर्म करावंच लागतं. देहाची खंती करीती ते आवड आहे का? जोपर्यंत देह आहे तो कर्माची खंती चालणार नाही. देह आहे तोवर कर्म करायलाच पाहिजे. मग कर्म तर करा, त्याचं पाठीमागं काही ठेवू नका. निद्रे माझी स्वप्न जसं पाहावं, जागे झालो की संपलं. त्या स्वप्नाचं पुढं काय? काहीच नाही त्याचं. त्या स्वप्नाला पुढे काडीवर किंमत नाही. तरी स्वप्न मीमांसा म्हणून पुस्तकं लिहितात.
माझ्याकडे पाहिलेलं होतं मी, आमच्याकडे होते स्वप्न माणसं कुठेतरी दिली की स्वप्नात असं पडलं तर त्याचा असा अर्थ करावा, तसं पडलं तर त्याचा अर्थ का. स्वप्न ते स्वप्न. एकदा स्वरूपानंदांना विचारलं कोणीतरी की असं असं स्वप्न पडलं. ते म्हणले अरे की हे स्वप्न सगळं खोटं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे जे हे चाललंय ते जे दिसतंय आपल्याला ते देखील स्वप्नवत आहे. त्या स्वप्नातलं स्वप्न जे पडतं त्याला कितपत किंमत देणार तुम्ही? त्याला किंमत नाही देता यायची. म्हणजे ते इतकं असत आहे हे तू लक्षात घे. ना तरी देखावे निद्रे माझी स्वप्न तसे वृथा मान कर्म जाते. जैसा अभिलाष आपुल्या कन्येचा धरीच न साचा जन्मदाता. उदाहरण बघा किती कडक दिलं ते. आपल्या कन्येबद्दलच अभिलाष जसा बाप धरत नाही तैसाची, म्हणजे जर अभिलाष धरला तर असा त्याचा अर्थ होईल आपलंच मूल आणि त्याचा अभिलाष आपण धरायचा. तसं आपणच केलेलं कर्म आणि त्याच्या फळाचा अभिलाष आपण धरायचा हे कितपत योग्य. म्हणून पहा, तैसाची सकळ कर्माची अठाई निष्काम तू होई धनुर्धरा. हा सगळ्यात सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे. सोपा पण रामबाण औषध की सगळ्या कर्माच्या बाबतीत तू निष्काम हो. आपण सकाळी उठल्यापासून सुरू असते आपलं. ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, मुलीनं असं केलं, सुनेने तसं केलं, मुलाने असं केलं. तर आपल्या समोर आलेलं काम आपण करायचं. देअर एंड्स द मॅटर. संपलं. त्याचं पुढं मागं वळून बघायचं नाही काय झालं. केलं ना उत्तम काम. जैसी अग्निज्वाळा नभी वाया जाई. अहो एवढी ज्वाळा सगळी आकाशामध्ये काय नाही, जाऊ दे शून्य. क्रिया जिरू देसी तैसी शून्य. अग्निज्वाळा जशी आकाशात नुसतीच जाती तशी जी जी क्रिया तू केलीस ती शून्यामध्ये जाऊ दे. क्रिया केली, उत्तम केली, तन मन धनाने केलेली, पण क्रिया केली शून्य. पुढे विचार नाही. वाटे बहु सोपा कर्मफल त्याग. बहु सोपा परी योगी योग हाची थोर. परंतु सगळ्या योगामध्ये थोर योग हा आहे की हा आपल्याला सापडतोय बघा. हा जर मिळाला तर त्याच्यात सगळं. एखादा मुलगा जर म्हणाला जाऊ दे PhD झालं म्हणजे झालं ना, मग मी PhDच होईन आधी, कॉलेजमध्ये कशाला जायचं मला. एकदम PhD हे एक एक पायरी पचवत 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 एक दिवस असा बोध यावा. आता एखाद्याचा पहिला जर अभ्यास झालेला असला तर दुसऱ्या ठिकाणी त्याला एकदम PhDला घेतात. झालंय त्याचं सगळं पहिलं असं. तसं एखाद्याचं जन्मजन्म जर साधना झाली असेल तर त्याला हा बोध चटकन लक्षात येईल. आपली शोभा नाही का करत आहे, एकदम बोध झाला त्याला. आता ते ठरवलं त्याप्रमाणे आपण आता असं करायचं यापुढे. आता महिनाभर परीक्षा आहे त्यांची, आल्यानंतर मग कळेल मला की परीक्षेला उतरल्या का नाही उतरल्या, काय झालंय. प्रत्येक सासूची परीक्षा आहे ती सुनेशी कशी वाटते. सुनेकडून सर्टिफिकेट सासूला मिळालं पाहिजे. ते आमच्या सासूबाई म्हणजे त्याची इस्टेट आहे म्हणून नाही. नाही तर सासूबाईंच्या नावावर घर आहे, बंगला आहे, इस्टेट आहे. त्यांना जर आपण चांगलं नाही म्हटलं तर ते आपल्याला घरातून बाहेर काढते. असं नाही. मनापासून वाटलं पाहिजे की आमच्या सासूबाईंना आपल्या आईपेक्षा जास्त असतात असं प्रेम वाटलं पाहिजे. बरं. वाटे बहु सोपा कर्म फल त्याग परी योगी योग हा चिथोर. आता त्यांनी बघा म्हटलं आणखी एक उदाहरण दिलं. जैसी वेळू झाडे म्हणजे बांबूची झाडं असतात ती वित्ती एक वेळ मागुती केवळ वांझ होती. एकदाच त्यांनी वितात, एकदाच त्याला फळ तर पुन्हा वांझ, पुन्हा काही नाही.
तैसे फलत त्यागे कर्म सांडताच. कर्म टाकायचं असेल तर कसं टाकायचं? फलत त्यागाने टाक. कर्म सांडायचं आहे ना, फलत त्याग करायचे. कर्म सांडले असं नाही. 25 वर्षापूर्वी मी तिच्यासाठी काय केलं अजून आठवतं आपल्याला. तिच्यासाठी मी काय आठवायचंच असेल तर असं आठवावं की त्या व्यक्तीने माझ्यासाठी किती केलं, त्याचा मी ऋणी आहे. त्यांनी माझ्यासाठी किती दिलं, काय कष्ट केले ते आठवावं. मी त्याच्यासाठी काय केलं एवढंसं. ते 25 वर्ष झालं तरी उगाळत आहेत अजूनही. आपलंही समाधान नाही, दुसऱ्याचंही समाधान नाही. काय तर ते उगाळत बसलेले आहेत. काय करतायत? पूर्वीची कर्म उगाळत आहेत बसून. आठवत आहेत. त्याच्या 2 बहिणी भेटल्या, 2 मैत्रिणी भेटल्या. काय बोलतात असं विचारायचं? काय नाही, पूर्वचा भूतकाळ उगाळत असतात. रात्री रात्री आठवून काय करतात? तो उगाळत असतात. त्याच्यातून निष्पन्न काहीही होत नसतं. आयुष्याचा एक एक दिवस फुकट जात असतो, पण त्याचं भान नसतं. परमेश्वराचं स्मरण नाही. आणि स्मरण काय चाललंय? 2 वर्षापूर्वी काय झालं, 4 वर्षापूर्वी काय झालं, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं. 4 तास बोलल्यानंतर आपण विचार करावा ह्याच्यातून काय निष्पन्न झालं. काहीही निष्पन्न झालेलं नाही. पण एवढा विवेक असतच नाही. पण संत तेथे विवेका असणे कीजे. ज्यांच्या ठिकाणी विवेक अखंड जागृत असतो त्यांना संत म्हटलेलं आहे. आणि ज्यांच्या ठिकाणी अखंड झोपलेला असतो त्याला आपण म्हटलेलं आहे. विवेक झोपलेलाच. हे परमार्थ किंवा भगवंत सोडून विचार चाललेले. सकाळी आलं की दुपारी काय करायचं, आज काय जेवायला जायचं, आज कुठं जायचं, अमक्या गावाला जायचं, तमक्यात करायचं, फिरतायत, खातायत, फिरतायत, कपडे घालतायत. ह्याच्या खेळी दुसरा विचार नाही की एक एक क्षण आपल्या आयुष्याचा फुकट जातोय याचं भान नाही. आणि संतांना ह्याचं वाईट वाटतं. काय करावं या लोकांना? एक एक आयुष्य काळ जातो, आयुष्याचा एक एक क्षण क्षण. रामकार्य म्हणा ना, पण रामाची आठवण येत नाही. याला काय करायचं? बघा, वाटे बहु हा वेळू झाड तैसे फलत त्यागे कर्म सांडताच. मागुते ते साच अंकुरे ना. ते कर्मच तिथं टाकलं की त्याला अंकुर येत नाही. ह्याची देही होय विदेहत्व प्राप्ती. विदेहत्व पाहिजे ना तुम्हाला? ह्याच देहात मिळेल. पण विदेहत्वाचं महत्त्व माहिती झालं तर उपयोग आहे. नाही तर ते विधेय वगैरे ते काय नको, आमचं छान चाललेलं आहे असं ज्याला वाटत असेल तर चालू द्या बा, आमचं चालू द्या काय चाललंय. याचं जर का महत्त्व नसेल आपल्याला कळत, तर पण ज्याला याचं महत्त्व कळत आहे पण काय करावं हे कळत नाही आहे, त्याच्यासाठी हा मार्ग सांगितला आहे. तुम्हाला विदेह देहीच विदेही भोगू दशा. देहाने आपल्यासारखा दिसतोय परंतु विदेह अवस्थेत आहे. असं जर हवं असेल तर काय करायला पाहिजे? याची देही होय विदेहत्व प्राप्ती. नकोच मागुती जन्म घेणे. पुन्हा जन्म घेणं नको. ह्याच जन्मात काय ते आहे असं म्हटलेलं आहे. आता काहींचं म्हणणं असं आहे, सगळं चांगलं असलं म्हणजे काय झालं पुन्हा जन्म आला म्हणून येऊ दे की. खायचं प्यायचं हिंडायचं, सिनेमा बघायचे, टी व्ही बघायचा, निरनिळ्या गावाला ट्रिप्स काढायच्या. हां, आली पैसे टाकले की नेतात कुठे आपल्याला. तिथं वर एखादी ट्रिप काढतात का बघा, विचार चौकशी करा. एखादी ट्रिप अशी काढा म्हणा, आम्हाला सगळ्यांना वर नेऊन आणा. एखाद्या यात्रा कंपनीला विचारा की अशी काही ट्रिप आहे का, नाही तर इकडे फिरवून आणतात तुम्हाला जमिनीवर. काय फिरायचं खरं म्हणजे जिकडे तिकडे धोंडा पाणी. समर्थाने म्हटलंय काय आहे सगळीकडे? तीच झाडं, पाणी आणि तेच दगड. म्हणजे असे मांडलेले आहेत, असे मांडलेले. बघायचं, ठीक आहे, छान आहे. पुढे काय निष्पन्न काय त्याच्यातून? पण काही नाही. पण हा एवढा विचारच नसतो. आयुष्याचा एक एक क्षण जातोय आपला. पुढचा क्षण केव्हा येणार आहे
येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. कुठल्या क्षणात सांगता येत का पुढच्या क्षणाला तू आहेस का? मग सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश. संचित संपलं की एक क्षण राहता येणार नाही. बघा काय होत आहे. जन्म मरणाची संपे येरझार, काय सांगू फार धनंजय. जन्म मरण संपून जाईल तुझं केलंस तर. अभ्यासाच्या योगे होय ज्ञानप्राप्ती. हा जर अभ्यास मी सांगितला त्याप्रमाणे केलास तर तुला ज्ञानप्राप्ती होईल. आणि ज्ञाने घ्यावी भेटी ध्यानाची घ्या. हे ज्ञान झालं असता त्या ध्यानाची भेटी घ्या. आता हे ध्यान जे आहे हे अखंड ध्यान आहे. आपण जे ध्यान करतो ते साधनारूप ध्यान आहे. ठराविक वेळेला बसून मुद्दाम ध्यान करायचं असं आहे. आणि ह्या बोधावर जो गेला तो अखंड ध्यानात आहे. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी. केव्हाही त्यांना जर विचारलं कसं आहे तर काय नाही, त्या ध्यानाच्या अवस्थेतच आहे, त्या बोधातच आहे. मग जे वेळी ध्यानासीच मिठी देवोनी राहती सर्व भाव. आणि ज्या वेळेला त्या ध्यानाला म्हणजे त्या अवस्थेला मिठी देऊन राहतात सर्व भाव, तिथंच राहतात. ते वेळी सारे कर्मजात सुदूर, राहते साचार आपोआप. बघा मी काय म्हणते नीट कळते त्याला. जेव्हा त्या स्थितीत तो जातो त्यावेळी सर्व म्हणजे कर्म जेथ नाही ते मी झालो असे ज्ञानेश्वरांचे. की ज्या ठिकाणी गेलं असता कर्म हा शब्दच राहत नाही, अशी जी एक स्वरूप स्थिती आहे ते मी होऊन राहिलो. आता देह कर्म करत असेल न करत असेल माहित नाही मला काय, इतका त्या देहापासून तो सुटलेला आहे. मग आता करणे का न करणे हे आघवे तूच जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्म्याने. ज्या परमात्म्यामुळे विश्वाचं चलन ते करणं का न करणं तो बघेल, मला माहित नाही काय. तसेच असेल तर त्यावेळेला ती प्रेरणा येईल, ते घडेल, ते होऊन जाईल. पण त्यावेळेला मला वाटेल हे मी केलं असं नाही आहे, त्यांनी करून घेतलेलं. इतक्या बोधावर गेला. ते वेळी सारे कर्मजात दूर, राहत असे साचार आपोआप. दुरावता कर्म होतो फलत्याग. आता कर्मच आपल्यापासून दूर गेल्यानंतर कर्माच्या फळाचा त्याग आपोआपच झाला, परत नाही तिथं त्यागच झाला. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? पूर्ण शांती भोग फलत्यागे. हा फलत्याग झाल्यानंतर काय जर होत असेल तर पूर्ण शांती भोग. जी शांती आपल्याला हवी असेल ती ह्या स्थितीत गेल्यानंतर मिळते, ती खरी शांती. बाकीच्या वेळा आपण म्हणतो मी शांत बसलोय वगैरे, ते शांत काही नाही, बसताना दिसतो आत डोक्यात गोंधळ सुरूच असतात. या ठिकाणी सर्वच थांबलेलं आहे पण तो आहे. त्या शांतीची जाणीव ज्याला असायची तो तिथे आहे. म्हणून या शांती लाभावयासाच क्रम देखे हाच पंडुसुता. तुला शांती जर हवी असेल तर ती मिळण्यासाठी ह्या क्रमाने जायला पाहिजे. ह्या परी अभ्यास करावा प्रस्तुत, हे ती तुझं उक्त सर्वथैव. यासाठी हा जो अभ्यास सांगितला आता ओळीनं 3-4 श्लोक जे आपण घेतले ते त्याच्यामध्ये जो सांगितला हा अभ्यास तू करावास हे सगळ्या तऱ्हेने योग्य आहे. की इथं ह्या श्लोकापर्यंत त्यांनी जी सर्व साधना सांगायची होती ती सांगितली आहे.